मित्रांनो, कधी कधी काही घटना इतक्या अविश्वसनीय असतात की डोळ्यानं पाहिल्या तरी विश्वास बसत नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एका छोट्या कुत्र्यानं आपल्या लहान मालकिनीला वडिलांच्या रागापासून वाचवलंय, हो, ऐकून हसू येईल, पण पुढचं ऐकल्यावर तुमच्या देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. दृश्य आहे एका छोट्या गोडशा घराचं. घरात एक चिमुकली मुलगी, साधारण 7 ते 8 वर्षाची. ती टी व्ही समोर बसून तिच्या आवडत्या कार्टूनमध्ये पूर्णपणे गुंग आहे. तिच्या आसपास पुस्तकं, वही, पेन विखुरलेले, कारण ती अभ्यास करत होती पण मध्येच टी व्ही देखील पाहत होती. बाजूला तिचा पाळीव कुत्रा, लाडका आणि अगदी हुशार. तो शांतपणे तिच्याकडे पाहत असतो, जणू काहीतरी लक्षात ठेवतोय. अचानक बाहेरून गाडीचा हॉर्न वाजतो. कुत्रा तात्काळ कान टवकारतो. त्याला ओळख पडते, हा आवाज तर आपल्या वडिलांच्या गाडीचा आहे. तो लगेच उठतो, पायानं मुलीचं लक्ष वेधतो, हलकं गुरगुरतो. मुलगी थोडी चकित होते. कुत्रा पुन्हा एक हलकासा आवाज करतो, जणू काहीतरी सांगतोय. लवकर टी व्ही बंद कर, वडील आलेत, अभ्यास सुरू कर, नाहीतर राग येईल. मुलगी काही क्षण गोंधळलेली, पण तिला तिच्या मित्राचा अर्थ कळतो. ती लगेच रिमोट घेते, टी व्ही बंद करते, वही उघडते आणि अभ्यास सुरू करते. त्याच क्षणी दरवाजाची बेल वाजते. वडील घरात प्रवेश करतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि गंभीर भाव असतात. पण जेव्हा ते पाहतात की त्यांची मुलगी अभ्यास करत बसले, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटतं. त्यांना काय माहीत की त्याच्या मागच्या क्षणभर आधी घरात एक निशब्द थरार घडून गेला होता. तो सगळा क्षण CCTV कॅमेरामध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावरती टाकताच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांच्या डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर हसू आणि मनात एकच विचार, कुत्रा हा फक्त प्राणी नाही, तो घराचा सच्चा सदस्य आहे. हा व्हिडिओ फक्त गोंडच नाही, तो शिकवण देणार आहे की नातं हे शब्दाचं नसतं, ते भावनांचं असतं. आणि हेच नातं त्या लहान मुली आणि तिच्या कुत्र्यामध्ये जिवंत झालं. म्हणूनच म्हणतात, विश्वासाचं नातं जपलं की माणूस काय, प्राणीही देवासारखा वागतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपले